नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 3 जानेवारी 2026 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर राज्यातील तूर बाजार भावासंबंधी महत्त्वाची अशी अपडेट आहे. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तुरीच्या बाजारभावामध्ये काल पुन्हा एकदा दबाव बघायला मिळालेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात सध्याच्या स्थितीला तुरीचे काय बाजारभाव आहे हे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आजचे तुरीचे बाजारभाव. तर पहिली बाजार समिती राहुरी वांगोरी. 10 क्विंटल तूर आवक या ठिकाणी आलेली असताना मित्रांनो कमीत कमी दर होते फक्त 6,051 रुपये. सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव 6,280 तर जास्तीत जास्त दर 6,621. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आवक या ठिकाणी तुरीची 94 क्विंटलची कमीत कमी दर 6,130 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,585 तर जास्तीत जास्त दर 6,750. त्यानंतर भोकर 2 क्विंटल आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर 6,641 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा. 440 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 6,130 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,735 तर जास्तीत जास्त दर 7,085 रुपये. त्यानंतर रिसोड 150 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर निघाले आहे 6,750 तर जास्तीत जास्त दर 7,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर. आवक आलेली होती 414 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,300 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,893 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 7,200 रुपये. त्यानंतर पुढील जिल्हा आहे सोलापूर. तूर लाल 343 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 5,900 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,440 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,170 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लातूर. जबरदस्त 3,000 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी संध्याकाळपर्यंत आलेली होती मित्रांनो. कमीत कमी दर होते 6,500 रुपये. सर्वसाधारण दर होते 7,150 तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,500 रुपये. कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये काहीशी सुधारणा कालच्या बाजार सत्रामध्ये दिसलेली असून तुरीचे उच्चांकी बाजारभाव 7,500 रुपयापर्यंत या ठिकाणी मिळालेले आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. आवक 432 क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर 6,650 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,780 तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,911. त्यानंतर अकोला बाजार समिती. आवक 317 क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,850 तर जास्तीत जास्त दर 6,970 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. तूर लाल 11 क्विंटल आवक कमीत कमी दर 5,200 रुपये. सर्वसाधारण दर होते 5,500 तर जास्तीत जास्त दर 6,975. त्यानंतर यवतमाळ 36 क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर 6,250 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,300 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती चिखली. आवक आलेली होती 90 क्विंटल लाल तुरीची आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी वाढ होताना बघायला मिळाली असून उच्चांकी तुरीचे बाजारभाव 7,300 रुपयापर्यंत गेलेले होते तर कमीत कमी दर होते 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,480. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जिंतूर. तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,500 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट. जिल्हा वर्धा. 270 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर 5,400 रुपये. सर्वसाधारण दर 5,800 तर जास्तीत जास्त दर 6,485. त्यानंतर तालुका मूर्तिजापूर. जिल्हा आहे अकोला. 15 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर होते 6,100 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,295 तर तुरीचे बाजारभावामध्ये या ठिकाणी देखील कालच्या बाजार स्तरामध्ये दबाव बघायला मिळाला असून या ठिकाणी सर्वसाधारण दर होते 6,295 तर जास्तीत जास्त दर होते फक्त 6,500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदगाव. 165 क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर 3,000 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,450 तर जास्तीत जास्त दर 6,751 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर. तूर लाल 162 क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर 6,500 रुपये. सर्वसाधारण दर 6,800 तर जास्तीत जास्त दर 6,985. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बुलढाणा. आवक आलेली होती मित्रांनो लाल तुरीची 120 क्विंटलची कमीत कमी दर 5,500 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,000 रुपये तर जास्तीत जास्त दर 6,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरी अरब. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे वैजापूर शिरूर. 132 क्विंटल लोकल तूर आवक कमीत कमी दर 4,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,230 तर जास्तीत जास्त दर 6,815 रुपये. त्यानंतर
पुढील बाजार समिती आहे माजलगाव. 147 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर होते 7,100 रुपये, कमीत कमी दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्त सर्वसाधारण दर 6,700 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पारंडा. तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,050 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर. तुरीचा वाण पांढरा 157 क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर होते 6,600 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,825, तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,900 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट. मित्रांनो राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तूर बाजारभावामध्ये प्रचंड दबाव बघायला मिळाले असून काही ठराविकच बाजार समित्यांचे तूर बाजारभाव हलकेसे वाढताना बघायला मिळालेले आहे. सध्या आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.